महत्त्वाचे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार, जय भीम. मी संदीप वसंत खरात. मी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16D मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. काय सांगाल, इथल्या स्थानिक जे रहिवासी असतील ते तुमच्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येत असतील, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा असो किंवा इतर मुद्दे असो जे प्रलंबित आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे? आमच्याकडं वार्डातले, प्रभागातले खूप लोक अशा समस्या घेऊन येतात की आमच्या प्रभागामध्ये दलित वस्तीचा निधी येतो, मागासवर्गीय निधी येतो, पण त्या दलित वस्ती आणि मागासवर्गीय निधीमधून आमच्या प्रभागामध्ये कोणतंही एक पैशाचं, नवा पैशाचं काम झालेलं नाही आहे. कारण निधी भरभक्कम येतो, करोडोच्या संख्येने निधी येतो, पण आमच्या महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, यांनी तो निधी आणला, टेंडर पास केले, बिल पास केले आणि फक्त बिलच पास केले, काम 1 रुपयाचं सुद्धा केलेलं नाही आहे. तर त्या माध्यमातून आम्ही जनतेलासुद्धा हे आवाहन करतो की आपल्याला हे प्रश्नसुद्धा नगरसेवकांना विचारावं लागतील की जर आमच्यासाठी दलित वस्तीसाठी जो निधी आला आहे त्या निधीचा तुम्ही कुठं वापर केला, काय वस्तू उभारल्या किंवा काय जनतेसाठी तुम्ही आरोग्यासाठी केलं, काय गोष्टी केल्या असतील किंवा गटार पायवाटांसाठी काय तुम्ही खर्च केला आहे, हे सुद्धा आम्ही प्रभागातील लोकांना त्यांना प्रश्न विचारायला लावू. हां, आणि इथे जे स्वच्छताचे विषय तुम्ही आता जे बोललात की गटार वगैरे हे सगळ्या गोष्टी अशाच आहेत, तर ह्या सुधारणा तुम्ही कशा करणार? आम्ही 100% ज्या गोष्टी माजी नगरसेवकांनी, प्रस्थापितांच्या नगरसेवकांनी ज्या केल्या नाहीत त्या आम्ही तंतोतंत आम्ही पालन करू. आम्ही ज्या दिवशी जनता आम्हाला निवडून देईल, जी गोष्ट आम्हाला गरज होती की आमच्या गटार पायवाटा तुटल्यात, गटारीचे झाकणं तुटलेले आहेत, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, महिलांसाठी बघायला गेलं ना तर महिलांसाठी आमच्या प्रभाग क्रमांक 16मध्ये 2 युनिट आहेत फक्त, आणि 2 युनिट असल्यामुळे सकाळी महिला घरचं काम करतील का बाथरूमसाठी लाईन लावतील. तर त्यासाठी आमचा एक प्रस्ताव असेल महानगरपालिकेला, आयुक्तांना किंवा पुढे जो महापौर असेल निवडून येईल त्या महापौरांकडे आमचा एक प्रस्ताव असेल की महिलांसाठी स्वच्छतागृह जास्तीत जास्त उभारण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि आरोग्य केंद्र आमच्या इथं आहे, तर त्या आरोग्य केंद्राला 2 वेळा निधी आणला, एक वेळेस 50 लाखाचा निधी आणला, एक वेळेस 1.5 कोटीचा निधी आणला. आरोग्य केंद्र भरमसाठ मोठं उभं करून ठेवलं आहे, पण त्याच्यामध्ये आज कुत्रे झोपत आहेत. डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही आहे. तर आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही ज्या दिवशी निवडून जाऊ, सर्वात पहिला प्रश्न आम्ही जो मार्गी लावू तो आरोग्याचा. तर हे होते प्रभाग क्रमांक 15-16 मधील उमेदवार. त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्यात आणि काय सुधारणा करणार आहेत हे सुद्धा सांगितले. अशाच वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी.